तर 2 दिवसापासून माझी बहीण आणि सरूची मावशी येऊन आहे, त्यामुळे सगळे कामं सरूची ही मावशीच करत असते. अंघोळ करून देणे, तिला वेणी वगैरे घालून देणे. कारण आईनंतर जर कोणी तिच्या मुलांवर प्रेम करत असेल, तर ती म्हणजे मावशी असते. मी पटकन तिला चहा मागितला करून तिने मला पटकन चहा दिला. संध्याकाळी मग मला बाहेर जायचं होतं हळदी-कुंकवासाठी, त्यामुळे पटकन अशी छान रेडी झाली. सोबत माझ्या पिल्लूलाही करून दिलं होतं. आता सगळ्यात जास्त छान कोणी ती सरूला रेडी करून देत असेल ना, ते फक्त मावशी असते. ते काम मलासुद्धा जमत नाही आणि बहिणींच्या मुलांना बिघडवण्याचं काम हे मावशीचं असते. ते एक इथे उदाहरण चालू होतं. पिल्लूला मस्त रील कशी काढायची हे मावशी शिकून राहिली होती. नंतर आमच्याकडे काही पाहुणे आले होते त्यांच्यासाठी. माझ्या बहिणीने इथे ताटं वगैरे केले आणि आज हिला माहीत नाही माझ्यावर इतकं कसं का प्रेम आलं होतं. तर तिने मला भरून द्यायचं म्हणजे ना घास वगैरे चारून द्यायचं ठरवलं. ते मला तिने चारून दिलं आणि खरंच ज्यावेळेस ती येते ना 2 दिवस का होईना मला खरंच खूप गमते आणि मी हसते पण खूप जास्त त्या दिवसामध्ये. पण ती येते आणि पटकन जाते. असं काही आमच्या दोघीच्या बहिणीचं बॉन्ड आहे. तुमचं पण असंच आहे का? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असा आजचा दिवस होता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.